साठी या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। वळूयात पुढच्या बातमीकडे। माणिकराव कोकाटेंसंदर्भातली बातमी। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेसंदर्भातील सुनावणी आता सुरू झालेली आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दोन्ही पक्षकारांचे वकील सध्या दाखल झालेत। तर कोकाटेंबाबतचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आता निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, काय सांगाल, काय नेमकं सुनावणी दरम्यान झालंय? नक्कीच माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेसंदर्भातील सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। जिल्हा सत्र न्यायालयात या दोन्ही पक्षकारांचे वकील जे आहेत ते दाखल झालेले आहेत। कोकाटे यांच्या संदर्भातील जो युक्तिवाद आहे तो संपला असून न्यायालय आज काय निकाल देणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहेत। मात्र आपण जर बघितलं तर कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी शरद शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता आणि या संदर्भात देखील आता काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जी शासनाची सदनिका लागल्या प्रकरणी कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा झाली, या शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी कोकाटे यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणावरती आज नाशिकच्या न्यायालयामध्ये जे आहे ते या प्रकरणाची सुनावणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच धन्यवाद पवन, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।